नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मेंढीपालनात जास्त पैसे कुठून कमवता येतात। जेव्हा एखादा नवीन मेंढीपालक मेंढीपालन सुरू करायचा विचार करतो तेव्हा त्या मेंढीपालकाच्या मनात एकच प्रश्न असतो, तो म्हणजे या व्यवसायात जास्त पैसे कुठून येतात। मेंढ्या विकण्यात आहेत का, कोकरं विकण्यात आहेत की पैदाशीचे नर विकण्यात आहेत। आज अनेक मेंढीपालक आहेत। काही मेंढीपालक 20 मेंढ्यापासून सुरुवात करून 200 पेक्षा जास्त मेंढ्याचे कळप तयार केले आहेत। त्यात एक सिक्रेट आहे, ते फक्त मेंढ्याच पाळत नाही तर जास्त पैसे कुठून येतात हे समजून काम करतात। पण अनेक नवीन मेंढीपालक 10-15 मेंढ्या घेतात, 2-3 वर्ष मेहनत करतात, नंतर म्हणतात की व्यवसायात काही फायदा नाही। आणि दुसरीकडे काही मेंढीपालक त्याच संख्येच्या मेंढ्यामधून चांगला पैसा कमवतात आणि कळपाची वाढ करतात। असा फरक का येतो? कारण एक जण फक्त मेंढ्या वाढवतो तर दुसरा मेंढीपालक उत्पादनाचे अनेक स्रोत बनवतो। चला तर मग समजून घेऊया की मेंढीपालनात सर्वात जास्त पैसा नेमका कुठून येतो। कोकरं विक्री। मेंढीपालनात सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत म्हणजे कोकरं विक्री। समजा तुमच्याकडे 20 मेंढ्या आहेत, जर त्या वर्षभरात सरासरी 30 पिल्ले देत असतील आणि प्रत्येक कोकरू 7,000 रुपयांनी विकलं जात असेल तर 30 पिल्लाचे 7,000 रुपयांनी 2,10,000 रुपये होतात। म्हणून आता विचार करा की कमाई फक्त कोकरामधून आहे। मोठ्या मेंढ्या अजूनही तुमच्याकडे जशाच तशा आहेत, म्हणून अनुभवी मेंढीपालक नेहमी मेंढ्या विकत नाहीत, फक्त कोकरं विकून जास्त पैसे कमवतात। जितकी कोकरं निरोगी तितका जास्त पैसा होतो। पैदाशीचे नर। आता दुसरीकडे जास्त पैसा कुठून येतो? हा सोर्स तयार करण्यासाठी दरवर्षी 2 ते 4 नर एक्स्ट्रा कोकरं कळपात सोडावी लागणार आहेत। कारण जास्त नर कोकरं सोडल्या तर कळपात नराच्या जास्त टकरी लागतील, म्हणून 2 ते 4 नर सोडा, जेणेकरून सांभाळ करण्यात काही अडचण येणार नाही आणि नवीन सोर्स पण तयार होईल। समजा एक नर मेंढा 10 ते 15,000 रुपयांनी विकला जाऊ शकतो, पण जर तुमच्याकडे चांगल्या जातीचा वजनदार आणि निरोगी पायावरचा नर जर असेल तर त्याची किंमत 25 ते 30 हजारापर्यंत किंवा त्याहूनही जास्त मिळू शकते। काही वेळा फक्त कटिंग मार्केटसाठी नाही तर लागवडीसाठी नर खरेदी केले जातात। अशा वेळी त्यांना जास्त पैसा देऊन खरेदी केली जाते। म्हणून फक्त कोकरं विकूनच नाही तर 2 ते 4 कोकरं ठेवून लागवडीसाठी नर तयार केल्याने खूप फायदा वाढणार आहे। सणासुदीचा मार्केट। बाजारात योग्य वेळ खूप महत्त्वाची आहे। आज विकलेल्या मेंढ्या 15,000ला जातील, पण एखादा मोठा सण आला तर तीच मेंढी 20,000 रुपयापर्यंत जाऊ शकते। म्हणजे एक जनावरामागे 5,000 रुपयाचा जास्त फायदा होतो। म्हणून मेंढीपालकांनो, मार्केटचा चढ उतार पाहूनच मेंढ्या विक्री करा। कोणत्या महिन्यात विक्री केल्याने भाव येतो, कोणत्या वजनाच्या विक्री करायची, कोणत्या व्यापाऱ्याशी नर मेंढ्या कोकरं विक्री करायचे म्हणून संपर्क ठेवायचा, याचा अभ्यास आधीच करतात। बाजाराचे नियोजन आधीच करतात। जास्त पैसा फक्त मेंढ्यातच नाही तर जास्त पैसा कोकरं विक्री, लागवडीचा नर विक्री आणि पाळलेल्या मेंढ्या विक्री यात जास्त पैसा आहे। शेणखतातून होणारी कमाई। अनेक मेंढीपालक फक्त कोकरं मेंढ्या विक्रीचे उत्पन्न धरतात, पण त्यांच्या गोठ्यात रोज तयार होणाऱ्या लेंड्याकडे ध्यान देत नाहीत। आज रासायनिक खताचे दर वाढले आहेत, सेंद्रिय शेतीचा कल वाढत आहे, त्यामुळे लेंडी खताला मागणी वाढत आहे। एक ट्रॉली शेणखताची 5,000 रुपयांनी जात आहे। समजा तुमच्याकडे 100 ते 125 मेंढ्या आहेत। वर्षभरात त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लेंडी खत जमा होतो। 100 ते 125 मेंढ्यामध्ये 10 ते 12 ट्रॉली शेणखत तयार होते। 5,000 रुपयांनी एक ट्रॉली पकडल्या तर 10 ट्रॉलीचे 50,000 रुपये तयार होतात। ही एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तयार होते। हे लेंडी खत जर साठवून विकलं तर 1,000 रुपयाचा जास्त फायदा मिळू शकतो आणि एक नवीन इन्कम सोर्स तयार होईल। काही शेतकरी तर लेंडी खत पोत्याने विकतात, तर काही जण ट्रॅक्टरच्या ट्रॉलीने खत विकतात। म्हणजे जे अनेकांना वेस्ट वाटते तेच काही जणांसाठी उत्पादनाचा एक सोर्स बनू शकतो। अनुभवी मेंढीपालक प्रत्येक गोष्टीतून पैसा कमवतात। आता मी तुम्हाला सांगतो, नवीन मेंढीपालनात येताना पहिल्याच वर्षी मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवू नका। मेंढीपालन हा एक व्यवसाय आहे। आज पैसे टाकलेत आणि उद्या पैसे दुप्पट झाले असे होत नाही। हा संयम ठेवण्याचा व्यवसाय आहे। पहिल्या वर्षी मुख्य काम करायचे तर कळप तयार करणे, चांगली कोकरं तयार करणे, रोग नियंत्रण करणे, बाजार समजून घेणे। ज्याने घाईत व्यवसाय केला तो व्यवसाय बुडतो, अनेकदा नुकसान पण होते। मेंढी पालनात नफा जास्त कोणाला कमवता येतो? जो स्वतः चारा तयार करतो किंवा चराई स्वतः करतो, रोगावर नियंत्रण ठेवतो, जो थेट ग्राहक शोधतो, चांगली पैदास तयार करतो, तोच मेंढी पालक जास्त कमावतो। व्यापारी मेंढ्या पाळत नाहीत तरी तो जास्त पैसे कमवतात, का तर त्यांना बाजाराची माहिती असते। ते स्वस्तात खरेदी करतात आणि महागात मेंढ्या विक्री करतात।
म्हणून मेंढीपालनात फक्त उत्पादनावर लक्ष न देता त्याचसोबत मेंढ्यांच्या मार्केटमध्येही लक्ष देत राहिलं पाहिजे. आज मोबाईलमुळे ग्राहकापर्यंत थेट पोहोचता येणं सोपं झालं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक आणि यूट्यूब वापरून अनेक मेंढीपालक थेट विक्री करत आहेत. कोकरं विक्री सोबत शेणखत विक्री, पैदाशीचे नर विक्री, सणासुदीला मेंढ्या नर विक्री हे वेगळं केलं तर उत्पादनात जास्त फायदा होतो. म्हणून उत्पादनाचा एकच सोर्स न ठेवता जास्त सोर्स तयार करा. मेंढीपालनात जास्त पैसा आहे का? पैसा तर जास्त आहे. आज आपण पाहिलं आहे की मेंढीपालनात जास्त पैसा कोकरं विक्रीतून येतो, त्यानंतर पैदाशीचे नर विक्रीतून येतो, सणासुदीला मेंढ्या विक्रीतून आणि शेणखत विक्री, थेट ग्राहक विक्री हे महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या आहेत. तुमच्या मते मेंढीपालनात सर्वात जास्त नफा कुठून मिळतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.